एक महत्त्वाची बातमी आहे। मनसेकडून झाडांना श्वास मोकळा करण्याचा प्रयत्न केला जातोय। झाडांच्या बुंध्याभोवतीचे काँक्रिटीकरण उखडून टाकण्यासाठी आता मनसैनिक रस्त्यावर उतरले। मात्र पहार घेऊन झाडाभोवतीचं रस्त्यावरचं काँक्रीट उखडत असताना पोलिसांनी मात्र हस्तक्षेप केलाय। रस्त्याचं काँक्रिटीकरण उखडण्याची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबवले। झाडांच्या बुंध्याभोवतीचं काँक्रीट काढत असताना त्यांना मोकळं करण्याचा उपक्रम मनसेने हाती घेतलाय। मात्र पोलिसांनी या मनसैनिकांना अडवलेलं आहे। मनसे विभाग अध्यक्ष चांदिवली विधानसभा इथले महेंद्र भानुशाली यांनी साकी नाक्यामध्ये हे अनोखं आंदोलन केलेलं आहे। तर गेल्या पावसाळ्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झाडपडीच्या घटना घडलेल्या आहेत आणि आता त्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी हे अनोखं आंदोलन केलेलं आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। मनश्री, आता मनसेने स्वतः यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि झाडांचा श्वास मोकळा करण्यासाठीचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे। काय नेमके या संदर्भातले अपडेट्स आहेत? माझ्या मागेच तुम्ही बघताय की मनसैनिक आता रस्त्यावर उतरलेले आहेत। खरं तर झाडांचा श्वास मोकळा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्यासाठी हे काँक्रिटीकरण उखडून तिथे माती टाकण्याचा प्रयत्न होता। महेंद्र भानुशाली इकडच्या विधानसभेचे इकडचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या हातात हे डिगर सुद्धा आहे आणि पहार सुद्धा आहे, कुदळ फावडं सुद्धा आणलेलं आहे। मात्र मला सांगा की सगळी आयुधं घेऊन सज्ज आहात, पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, काय बोलणं झालं इथे आल्यानंतर आणि तुमचा उद्देश काय आहे हे करण्यामागे? बघा, आमचा उद्देश फक्त एवढंच आहे की सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी आपण बघितलं असेल कालच्या भाषणामध्ये की झाडांच्या आजूबाजूला ज्या पद्धतीने काँक्रिटीकरण झालेलं आहे त्याच्यामुळे झाडांना पाणी भेटत नाही आणि त्यांची आयु कमजोर होत आहे, ते वीक होत आहेत आणि झाडं पडतात। आता तुम्ही बघा, हा झाड पूर्णपणे वाकलेला आहे। आता आम्ही फक्त काय करणार होतो, हे जे आहे हे आजूबाजूचा काँक्रीट आहे आम्ही तोडून साईडचा हे तोडून इथं माती टाकणार होतो। आम्ही फक्त तेवढंच करून हे बघा तुम्हाला दाखवतो। आम्ही हे बघा, हे पोकल आहे, काहीच नाही इथं, ना पाण्याची लाईन आहे, काहीच नाहीये। आम्ही तेवढंच करणार होतो, पण आता आम्हाला हे करायलाच देत नाही। आता काय पूर्ण तुम्ही एक दोन आता या ठिकाणी पहार मारली आणि आपण इकडे बघतोय स्पष्टपणाने, इथे जर आपल्याला कॅमेऱ्यातनं दाखवता आलं तर लक्षात येईल की इथे पूर्णतः पोकळ आहे, काँक्रिटीकरण आहे। हे काय करतात, हे जे केबलवाले असतात ना, जिओ अडानी, हे यांचे केबल इकडनं जातात। हे लोक काय करतात, स्वतःच्या स्वार्थासाठी याला ना पॅक करून टाकतात ह्याला, आणि मग हे जेव्हा सिमेंट काँक्रिटीकरण करतात तेव्हा या झाडांना पाणी भेटत नाही, झाड पडतो आणि माणूस मरतात। त्याची फिकर कुणाला नाहीये, पण आता आम्ही हे जे काढतोय ह्याची फिकर सगळ्यांना आहे। तुम्ही आता पहारीने जेव्हा एक दोनदा या ठिकाणी खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपण स्पष्टपणे बघतोय की अतिशय पोकळ आहे हे सगळं बांधकाम, काँक्रिटीकरण केलेलं आहे, खालून ज्या केबल्स गेलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला इथे स्पष्टपणाने बघायला मिळत आहेत। या ठिकाणी जर हे काँक्रीट उखडलं तर कदाचित या मुळांचा श्वास मोकळा होऊ शकतो। मात्र खाली सुद्धा इकडचा पूर्ण रस्ता जर आपण बघितला, मागे जर आपण गेलो, पूर्ण रस्ता बघतोय काँक्रिटीकरण करण्यात आलेला आहे आणि काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या या रस्त्यामुळे या झाडाचा श्वास कोंडला गेला। बदामाचं झाड आहे, किती वर्ष साधारण जुनं झाड असेल हे? मला वाटतं हे 30-40 वर्ष जुनं झाड असेल कमीत कमी, पण काय कुणाला या रहदारी असते या रस्त्यावरून कायम रहदारी आहे। हा हॉटेलच्या बाहेर कमीत कमी 5-50 लोक उभे राहून चाय पितात। आता समजा त्याच्यात हा झाड पडला तर त्याचा जबाबदार कोण असणार आहे? महापौर येणार आहे, 5 लाख रुपये देऊन निघून जाणार आहे का? आम्ही तेच करत राहायचे, 5 लाख रुपये घेत राहायचे आणि माणूस मरून द्यायचे। पण हे किती दिवस चालणार? का गार्डन डिपार्टमेंट किंवा रोड डिपार्टमेंटचे अधिकारी येऊन आज एवढे दिवस झाले का चेक करत नाही? पण प्रशासनाचं काम तुम्ही करताय म्हणून तुम्हाला रोखलं जातंय का? प्रशासन झोपलंय। तुम्ही परवानगी घेतली तशा पद्धतीचं आंदोलन आम्ही करतोय किंवा आम्हाला खोदकामाची परवानगी? आंदोलन कसला? आम्ही चांगलं काम करतोय। आमचे अमित ठाकरे साहेब पण पर्यावरणासाठी एवढं करतात, आम्ही पर्यावरणासाठी करतोय। हे झाड जिवंत राहणार तर कुठंतरी माणसांना श्वास भेटणार ना। आम्ही याच्यात सांगा ना आम्ही काय चुकीचं करतोय? बघा, हे सगळे पोकल आहे, तुम्ही बघा इथे। अहो दाखवतोय, दाखवणं का ते बोला ना तुम्ही, बोला। हे तुम्ही बघा, हे सगळे स्वतःच्या स्वार्थासाठी या रोडवाल्या लोकांनी हे पूर्ण पॅक करून टाकलेलं आहे। काय घेणं देणं आहे या पॅक करायचं? इकडे आपण बघितलं तर मुंबई पोलीस सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि मनसैनिकांना खरं तर अशा पद्धतीचं खोदकाम करण्यापासून त्यांनी रोखलेलं आहे। मात्र आता इथून पुढचं पाऊल कसं असणार आहे? पोलिसांनी तर तुम्हाला इथे पहार मारण्याची सुद्धा परवानगी दिलेली नाहीये ना। आता मी पत्रव्यवहार करणार आहे, पोलिसांना देणार आहे की साहेब हे जे झाडांच्या आजूबाजूला हे ज्या पद्धतीने हे झालेलं आहे, मी महानगरपालिकेला देणार आहे। 8 दिवसात मी वाट बघणार आहे। या पद्धतीने जर हे काढलं काँक्रिटीकरण प्रत्येक झाडाच्या आजूबाजूला तर ठीक आहे, नाहीतर मग आम्ही येऊन हे तोडणार आणि मग आमच्यावर FIR झाली तरी चालेल, कारण माणसांचा जीव जाण्यापेक्षा, माझ्या चांदिवली विधानसभेच्या माणसांचा जीव जाण्यापेक्षा आमच्यावर FIR झाली ती बरी आहे।
नक्की त्याच्यामुळे आमच्यावर FIR झाली, गुन्हे दाखल झाले तरी चालतील, मात्र झाडांचा श्वास आम्ही मोकळा करू अशा पद्धतीचं आवाहन हे या ठिकाणी करण्यात येत आहे. मात्र इथला संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर मनसैनिकांची गर्दी तर आहेच, मात्र मुंबई पोलिसांनी सुद्धा इथे आता कडक बंदोबस्त लावलेला आहे की कुठल्याही प्रकारे या संपूर्ण या रस्त्यावरची जी झाडं आहेत ती पूर्ण कॉन्क्रिटीकरणाने वेढलेली आहेत, त्यांचे बुंदे त्यांची मुळं वेढलेली आहेत. मात्र मनसैनिकांची फौज जी इथे आलेली आहे त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीने सिमेंट कॉन्क्रिटीकरण उखडलं जाऊ नये याकरता पोलीस दक्षता घेत आहेत. अर्थात प्रशासनाशी आम्ही पत्रव्यवहार करू आणि त्याच्यानंतर पुढचं आंदोलन करू असं स्पष्टीकरण आता मनसैनिकांकडनं दिलं जाते, त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडनं दिलं जाते. मात्र असं असलं तरी सुद्धा ज्या मुंबईमध्ये तब्बल 1100 झाडं केवळ 6 दिवसात उन्मळून पडतात, त्या मुंबईत झाडं कोसळण्यामागचं नेमकं कारण काय आहे? आयुक्त म्हणतात सिमेंट कॉन्क्रिटीकरण हे कारण नाहीये. मग नेमकं कारण काय आहे याचं उत्तर मिळवण्याच्या प्रतीक्षेत अद्यापही मुंबईकर थांबलेला आहे. धन्यवाद मनोश्री, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी. तर चांदिवलीमधली आपण ही दृश्य पाहिलेली आहे. मनसेकडून हे आंदोलन केलं जात होतं.